हॅलो नमस्कार. स्वागत आहे तुमचे माझ्या चॅनलमध्ये. तर आज आहे रविवार आणि रविवारी रोजच्यापेक्षा रिलॅक्स असतं, म्हणून आज देवघराची डीप क्लिनिंग करायला घेतली. कारण आज स्वयंपाकाची डब्याची जास्त धावपळ नसते. स्वयंपाक थोडा उशिराही होऊ शकतो, म्हणून देवघरातील सर्व सामान देव काढून घेतले. त्यानंतर देवघर क्लीन करायला घेतले. देवघर मी पाण्यामध्ये थोडासा निरमा आणि थोडासा रिनाला एकत्र करून देवघर छान असं क्लीन करून घेतलं. रीणाला टाकल्यामुळे आपलं देवघर छान असं पांढरं शुभ्र निघते. तुम्ही पाहू शकता ताईंनो, आपलं देवघर हे पांढरं शुभ्र असं निघलेलं आहे. आणि देवघर क्लीन केल्यानंतर मनाला वेगळंच समाधान मिळतं. त्यानंतर लगेचच देवघरातील देवही क्लीन करायला घेतले. देवघरातील देव मी भैया पावडरने क्लीन करत असते. ही पावडर एकदम बेस्ट आहे. मी दुसरेही प्रोडक्ट वापरले, पण भैया पावडर बेस्ट. नंतर देवपूजाही करून घेतली. माझी देवपूजा करून झाली आणि मुलांना भूकही लागली होती, म्हणून त्यांच्या शाळेसाठी थोडा शिरा बनवला. गॅसवर भांडं ठेवून त्यामध्ये 1 वाटी गूळ असेल तर 2 वाट्या पाणी भांड्यात घालून घेतलं. त्यानंतर पाण्याला छान अशी उकळी आणून घेतली. रवा जाड असेल तर अर्धी वाटी पाणी आपण एक्स्ट्राही घालू शकतो. इथे पाण्याला आपल्या छान उकळी आलेली आहे, बघू शकता. त्यानंतर गॅसवर कढई ठेवली. त्यामध्ये पोहे खायचा एवढा 4 चम्मच तूप घालून घेतलं. रवा लो टू मीडियम गॅसवर 5 मिनिटे चांगला परतून घ्यायचा आहे. इथे आपला रवा परतून झालेला आहे. त्यानंतर त्याच कढईत रवा बाजूला करून 1 चम्मच एवढं तूप घातलं आणि आपले ड्रायफ्रूट सुद्धा घालून दिले. ड्रायफ्रूट थोडेच घेतले होते मी. त्यानंतर ड्रायफ्रूट 5 मिनिटे चांगले लो टू मीडियम गॅसवर परतून घेतले आणि रवा आणि ड्रायफ्रूट सर्व एकत्र करून परतून घेतलं. त्यानंतर पाण्यामध्ये जे आपण गुळाचं पाणी केलं होतं ते टाकून दिलं आणि छान असं एकत्र करून घेतलं. आणि त्यावर झाकण ठेवून 2 मिनिटं वाफ काढून घेतली आणि त्यानंतर सर्व एकदा हलवून घेतलं.
आणि हलवून घेतल्यानंतर त्यात थोडीशी इलायची पावडर आणि थोडंसं जायफळ हे पिसून घालून घेतलं आणि त्यानंतर सर्व एकत्र करून आणि त्यानंतर थोडंसं तूप टाकून दिलं आणि थोडंसं एकत्र करून त्याच्यावर आणखी एकदा झाकण ठेवलं. बघू शकता इथे आपला छान असा गुळाचा शिरा तयार झालेला आहे. शिरा छान झालेला होता आणि मुलांनाही खूप आवडला. नमस्कार माझ्या ताईंना आणि मैत्रिणींना, स्वागत आहे तुमचे माझ्या संगीता लॉग अँड रेसिपीज या नवीन मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. तर माझी सकाळची देवपूजा झालेली आहे, कारण आज आहे कामिका एकादशी आणि कामिका एकादशीच्या माझ्या सर्व ताईंना हार्दिक शुभेच्छा. तसेच माझी घरातली सर्व कामे सुद्धा झालेली आहे आणि बरेच दिवसापासून मी शेतामध्ये गेलेली नाही. तर म्हटलं आज आहे रविवार आणि मुलांना पण सुट्टी आहे, म्हणून मुलं घरी राहतील आणि आपण शेतातून येऊ, म्हणून मी आज शेतामध्ये जात आहे, कारण बरेच दिवसापासून मी शेतामध्ये गेलेली नाही. आपलं तूर सोयाबीन कसं आहे हे सुद्धा बघितलं नाही. तर चला मग शेतात जाते आणि तुम्हालाही दाखवते माझ्या शेतातील सोयाबीन कसे आहे ते. पाहत राहा मग पुढचा व्हिडिओ. हे बघा ताईंनो, आलेलं आहे आपण शेतामध्ये. तर या ठिकाणचं सर्व पीक हे जळून गेलेलं आहे, कारण येथे पावसाचं पाणी थांबलेलं होतं. तुमचे दादा गेलेले आहेत पुढे. आणि हे बघा असं आहे आपलं सोयाबीन. तूर पण जळून गेलेले आहे. हे पुरं 3 एकर सोयाबीन आहे आणि हे शेत पण आपलं नाही ताईंनो. हे शेत आम्ही ठोक्यावर केलेलं आहे. हे बघा सोयाबीनला फुलं पण आलेली आहेत. जास्त हवा आहे आणि हे बघा वाट बनवून घेतलेलं आहे, तरी पण मी इतकेच मळ्यात राहते. तर कसं वाटलं ताईंना तुम्हाला माझं शेत आहे, माझं सोयाबीन आणि काही माझं स्वतःचं शेत नाही आहे. शेत मी टोक्यावर केलेलं आहे, शेत नाही शेत टोक्यावर म्हणजे ज्या लोकांना शेतीची काही जास्त गरज नाही, जे लोक पाठीमागे राहतात त्यांना यायला शेती ठोक्यावर देत असतात. म्हणजे मी दरवर्षी अशीच ठोक्याची शेती करत असते आणि व्हिडिओची मी करते. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.